सो फायनली गाईस आमची झोप वगैरे सगळी झाली आहे, आंघोळ वगैरे सगळी झाली आहे. आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत. काही वेळातच बिर्याणी गरम होत आहे. तर सकाळचा व्ह्यू बघा मित्रांनो, खूप म्हणजे खूप छान आहे. हे बघा, हे फक्त घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आता आपण जाणारा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शूट करा. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. तर इथं सगळे बसलेत नाश्ता करण्यासाठी. गरम होतोय भात. हे बघा, तर भात वगैरे गरम आणून करून ठेवलेला आहे. आता हे आपले गणेश भाऊ. हे बघा मित्रांनो, आम्ही फायनल निघण्याची तयारी चालू आहे. बघा सगळं भरलं आहे नाश्ता वगैरे. तिकडे जाऊन काय काय खायचं आहे काय काय नाही पाहू शकता. हे बघा पाणी वगैरे, म्हणजे नाश्ता वगैरे सांगतोय मी. सगळं भरलंय. आता निघणार आहेत काय वेळ, तर सगळ्यांची तयारी चालू बघू शकता. चला आता निघू, तुम्हाला दाखवू कुठे कसं जायचं काय जायचं. चलो, त्यावेळेस सगळे तयार झाल्या गाड्या वगैरे घेऊन. चला निघूया. हे बघा कोकणामधली घरं बघा, कौलांची. चला निघूया आता रायगडच्या दिशेने. चला मित्रांनो, माहिती आम्हाला कालची गाडी भेटली आमची. नुसते हरियाली, नुसती पूर्ण हिरवगार वातावरण पूर्ण. चला तेव्हा काही सगळ्या आपल्या गाड्या, सगळे मित्रमंडळी 5 गाड्या, 10-15 जण. एक गाडी कॅन्सल झाली, एक कॅन्सल झाली, जी गाडी खराब झाली ती तुम्हाला काल रात्री. नदी कशी वाहते, नदीचे वाटते का तलाव आहे काय माहीत नाही. कोणाकडे तरी फोन द्या. आणि मित्रांनो धबधबा, स्वर्गच मित्रांनो, स्वर्ग. कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे, हिरवगार स्वर्ग. गाई म्हशी पाहू शकता. आणि इथं दिसत आहे फक्त आणि फक्त निसर्ग. इकडे बाहेर की बघा खतरनाक. बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आणि किती हिरवगार पूर्ण वातावरण दिसतं. असं वाटतं की स्वर्गात आलोत आम्ही. कोकण म्हणजे एक धरतीचा स्वर्गच आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर आहे. आता आम्ही जात आहोत, बॅग वगैरे ठेवणार, नंतर रायगडाच्या दिशेने आपण जाणार आहोत. किती सुंदर आहे, असं ढगं खाली आल्यासारखं वाटतं. पाहू शकता. आम्ही इथं बॅगे वगैरे ठेवल्यात लक्ष्मी निवासमध्ये. आता आम्ही निघतोय. सगळ्यांनी फोटो वगैरे काढत तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. चलो गाईच बसून घ्या. तुमच्या गाडीवर कम्फर्टेबल असले की बघा मित्रांनो, गावचा बाजार, कोकण गावचा बाजार. मार्केटमधले दुकान सगळं इथं बाहेर बसल्यात बाजार घेऊन, माळवळ घेऊन. सगळं दिलंय मॅप, महाड मासा. चला आता आपण जातोय रायगडाच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आम्ही खैले वगैरे घ्यायला थांबलोय. पाऊस यायची शक्यता आहे. आणि वडापाव पण घेतलाय आपल्या भाऊनी. वडापाव घेतला, 50 पन्न्या घेतले. चला, एक वडापावच्या 50 पन्न्या. चला
हे बघा मित्रांनो, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हे प्रवेशद्वार आहे. चला पाहू शकता किती सुंदर बनवलं आहे. हे सगळे फोटो काढतायत स्वराज्याच्या राजधानीचा. हे बघा मित्रांनो, आम्ही विजय भाऊला बोललो की एक व्हिडिओ काढ, सगळे दिसतील गाड्या वगैरे. पण काही जण पुढे गेले आणि काही जण आहेत, त्यांनी हात वगैरे कापले आणि गेले ते सगळे पुढे. पाहू शकता. पुढे आहे आपला विजय भाऊ आणि आमिर भाई. हे बघा मित्रांनो व्ह्यू. हे बघा मित्रांनो, हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत. पाहू शकता. आणि वातावरण बघा मित्रांनो, किती सुंदर दिसत आहे. सगळं हिरवगार असं आहे. किती सुंदर वातावरण आहे. कोकण म्हणजे एक धर्तीवरचं स्वर्गच आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र धर्तीचं. ह्या सगळ्या आपल्या कंपनीच्या गाड्या आहेत. कंपनीच्या म्हणजे आपले जेवढे पार्टी आहेत तेवढ्यांच्या गाड्या आहेत. तर चला, ज्या गेटपासून आपण निघालो ना, त्या गेटपासून 30 ते 31 किलोमीटर आहे रायगड. अरे असं समोरूनच काढ ना. आता पडून घालतो तो गाडी. महेश मित्रांनो व्ह्यू आणि आपली सगळी मित्रमंडळी सगळे रांगेतच आहेत. एवढा रायगडाचं हे पूर्ण डोंगर रायगडाचंच आहे. काय ना तिकडे काय नाही. हा ती गाडी आपली गाडी तर घरी ना त्याची गाडी. मोबाईल बाजूला लावला भाऊ. लाईक करा, फॉलो करा. लाईक करा.